नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आज पोपटी मिरच्यांपासून रेसिपी. ह्या मिरच्या बघा पोपटी आहेत, रंग पोपटी आहे. ह्याच्यापासून रेसिपी अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी देणार आहे तुम्हाला आज मी. तर नक्कीच पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. थोडासा छोटासा व्हिडिओ आहे, पण फार उपयोगी पडणारा आहे, फार छान आहे. तर ह्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत, 50 ग्राम असतील, जास्त नसतील एवढ्या. 50 ग्राम मिरच्या आहेत, तर त्याच्यापासून बनवणार आहे रेसिपी. पहा तुम्ही. तर हे पहिलं मी भांडं घेतलेलं आहे आणि ह्या मिरच्या मी पहिल्या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर हे मिरच्या मोठ्या मोठ्या असल्यामुळं ह्याच्यात अटकतील, मग तुकडे करून टाकणार आहे मी अशी. हे बघ, ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही. हे मिरची तुम्ही अशी कच्ची जरी खाल्ली ना तरी तिखट लागणार नाही. म्हणून ह्या पोपटी मिरच्या म्हणतात त्यांना. आणि ह्या पोपटी मिरच्यांची पकोडे बनवतात वगैरे, भजी बिजी बनवतात किंवा तळतात अशा नुसत्या खायला, अशा असतात ह्या मिरच्या. तर बिलकुल तिखट नसतात, चव फार असते त्यांना, खूप टेस्टी असतात. तर ह्या पोपटी मिरच्या मी सगळ्या मिरच्या धुवून घेतल्या होत्या स्वच्छ, आणि त्या आता मी मिक्सरच्या जारमध्ये टाकते. तर यापासून काय रेसिपी बनती पहा तुम्ही. मिरच्या घेतल्यात मी, त्याच्याबरोबर काय आणखी लागणार आहे पहा तुम्ही. तर इथे मी आता मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे टाकणार आहे एक कांदा मोठा चांगला होता लसणाचा, तो सोलून टाकलेला आहे. हे पूर्ण कांदा टाकला सोलून. ह्याला सामग्री जास्त लागत नाही ह्या रेसिपीला, अगदी थोडीशी सामग्री, पण ही रेसिपी बनणार आहे खूप चवदार, टिकाऊ आणि खूप चव त्याला, विचारू नका. इथे नुसती देठं घेतलेली आहेत बघा, कोथिंबिरीची नुसती देठं, भरपूर सारी देठं घेतलेली आहेत कोथिंबिरीची. आणखीन बघा, पानं बिलकुल घेतली नाहीत, देठंच घेतलेली आहेत फक्त. का की देठांमध्ये जीवनसत्व असतं जास्त, देठांमध्ये खूप काही प्रतिकारशक्ती असते, म्हणून देठं वापरायची. मीठ टाकलं आहे चवीनुसार, आपल्या तेवढ्या मिरच्यांना किती मीठ लागेल तेवढ्या अंदाजाने आपल्याला टाकायचं. कमी टाकायचं का की नंतर मग टाकता येतं जरा वाटलं तुम्हाला तर, पण खारट नको व्हायला म्हणून कमीच टाकायचं. असं मोडवर फिरवायचं बंद करायचं मिक्सर. ते बघा फिरवून झालेलं आहे. तर असं झालेलं आहे पहा, अगदी असं झाले ना. नुसत्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर एवढंच घेतलेलं आहे, काहीच नाही दुसरं. आता हे बघा, परत एकदा फिरून घेते. थोडंसं जाडजाड राहिलेलं आहे, देठं पण जरा राहिलेली आहेत, थोडंसं फिरून घेते आणखी. पहा, आता परत एकदा फिरून घेते आणि तुम्हाला परत दाखवते. हे बघा, परत झालेलं आहे फिरून. आणि हे बघा, आता बरोबर एकदम आपले परफेक्ट मापात झालेली आहे. ह्याला एकदम असं सारखं फिरवायचं नाही, ह्याला बंद करायचं चालू करायचं, बंद करायचं चालू करायचं. तर मग ही बरोबर एकदम सारखी होती चटणी आपली तयार. ही बनवणार आहे मी चटणी. पण ह्या चटणीचं नाव काय आहे तुम्हाला सांगते. ग्रीन चटणी पण लसणाची, ग्रीन चटणी पण लसणाची, पण वेगळी पद्धत. काय त्याला चव येणार आहे, काय होणार आहे पहा, ह्याच्यात काय घातल्यावर काय होते. ही साध्या सोप्या पद्धतीत चटणी आहे, पण फार खमंग लागणारी आहे. का की ह्या पोपटी मिरच्या घातल्यात त्याच्यामुळे तिखट बिलकुल लागणार नाही. ह्याला निश्चित चव आहे, खूप चविष्ट बोलले का तर खूप चविष्ट आहे. तर इथे बघा मी काढून घेतलेली आहे ही अगदी साध्या सोप्या पद्धतीतली पोपटी, नाव सांगते तुम्हाला, पोपटी मिरच्यांची लसणाची चटणी. काही नाही वेगळं, फक्त करण्याची पद्धत कशी करायची, की कुठल्या टायमाला काय टाकायचं. तुम्ही करत असाल लसणाची चटणी, मी खरडा करणार नाही, फक्त चटणी करणार आहे. खरडाचे त्याच्यात दाणे टाकायला लागतात, मी दाणे पण टाकणार नाही. तर फक्त चटणी करणार आहे. पण ही भाकरीवर खा, भातावर खा, भातावर नुसतं कुस्करून तरी टाकली ना जराशी अशी भात घेऊन, तरी भारी लागती. तुम्ही बाहेर गेलं कुठे पिकनिकला, तिकडे नेली तरी चालेल. कुठे 4 दिवसासाठी बाहेर गेले तर तिकडे नेली तरी चालेल. कुठेही तुम्ही वापरू शकता ही चटणी. बिलकुल तिखट नाही, अगदी तोंडाला चव आणणारी चटणी आहे. तर 2-3 चमचे मी तेल टाकते ह्या भांड्यात. हे भांडं मी पहिलंच भाजलं होतं, त्याच्यामुळं तेलाचंच भांडं आहे. आणि ही चटणी आपण कच्चंच वाटलेलं सर्व ना, म्हणून ही चटणी मी परतून घेणार आहे. तर पहा, तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरं टाकायची फोडणीला. ह्याला फोडणी द्यायची मात्र जिऱ्याची, छान लागते. जिऱ्याचा स्वाद आणि ते लसणाचा स्वाद खूप छान लागते. तर हे बघा, आता वाजून द्यायचं, छान फुलून द्यायचं त्याला जिऱ्याला. नंतर मग आपल्याला ती चटणी टाकायची.
साधी सोपी पद्धत आहे पहा मैत्रिणीनं, पण एकदा करून पहा ही चटणी. खरंच अगदी आपल्याला माहीतच नसतं का आपण ही चटणी कधी खावं. आपण करत असतो कशात सँडविचमध्ये लावा किंवा पावावर लावा, ह्याच्यावर लावा, त्याच्यावर पातळ करून जराशी. तर कोथिंबीर टाकलेली आहे, पण ह्याच्यात मी तेवढंच सामग्री टाकलेली आहे, पण ही चटणी वेगळ्या पद्धतीने खायची असं दाखवलेलं आहे. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने खायची आणि काय करायचं ते मी दाखवते पुढे. अगदी चपातीला लावली ना अशी वरून पिस्कटली गुंडाळून चपाती खाल्ली ना तरी फार छान लागते. किंवा भाकरीवर लावली अशी आणि चमच्याने सगळीकडून फिरून ती भाकरी जरी खाल्ली ना तरी पण भारी लागते. न तिखट आणि चव तिला आहे. तर एकदा करून पहा ही पद्धत. अगदा छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आवडली माझी चटणी तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, केलं असलं तर ठीक आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा, छान छान पाहायला भेटतात. साध्या सोप्या पद्धतीतल्या रेसिपी असतात पण खूप चविष्ट असतात, खूप अप्रतिम असतात. या चॅनलवरती भरपूर चटण्यांचे प्रकार मी दाखवलेले आहेत, पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दाखवले आहेत. आज ही पद्धत तुम्हाला पहा तुम्ही कशी आहे ती. हे छान परतून घ्यायचं आणि ह्याला बिलकुल मी पाणी वापरलं नाही, बिना पाण्याचं केलेली आहे ही चटणी. त्याच्यामुळे कितीही दिवस टिकणारी, काहीच होणार नाही. आता हे चांगलं मिनिट 2 मिनिट परतून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे पाणी सर्व गेलेलं आहे उडून, फक्त तेलाचं राहिलेलं आहे. तेल पण म्हणजे आपण फक्त वाटण्यासाठी नाही घातलं किंवा कशासाठी नाही, फक्त 2-3 चमचे आपलं तेलात फोडणी दिली ना जिरं घालून, त्याच्यासाठीच घातलेलं आहे. तेल पण लागत नाही त्याला जास्त किंवा काहीच नाही. हिला जरासं छान असं मुरून द्यायची आणि एका बरणीत किंवा कशात तरी भरून ठेवा तुम्ही. कितीही दिवस टिकणार आणि म्हणजे टिकणारी आहे. ही तर टिकणार नाहीच, एका दिवसातच संपून जाईल आमच्याकडे. तर मस्त वाटतं का नाही. काढून घेते आता तुम्हाला दाखवते. तर त्याच्यातलंच ओतलं होतं ना त्याच्यातच काढते मी बरणीची. बघा पहा किती सुंदर रंग आणि छान दिसते का नाही. पाहताच तोंडाला पाणी सुटते ना. ही चटणी रंग आहे ग्रीन, पण प्रत्येक चटणीचा रंग वेगळ्या पद्धतीचा असतो. पण हिचा ग्रीन दाखवला मी. ठेचा नाही केलेला मैत्रिणीनं, फक्त चटणी केलेली आहे लसणाची. हिरवी ग्रीन चटणी म्हणतात ना लसणाची, ती केलेली आहे. ती भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर कशाबरोबर खाऊ शकता. भातावरही खाऊ शकता. भातात नुसतं असं कुस्करून टाकले ना तरी लय भारी लागते ती. हे बघा झालेली आहे चटणी. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला का ते पण सांगा. कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्हाला पसंत पडला का. साध्या सोप्या पद्धतीला आपण तुम्ही म्हणसान चटणी तर सर्वांनाच येते, पण अशा पद्धतीची नाही येणार किंवा अशा स्टेपला हे घालायचं ते घालायचं येणार नाही. स्टेपला घालण्यावर पण आहे, कुठल्या स्टेपला काय घालायचं, कुठल्या स्टेपला काय करता. अशी झाकून ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवली तर 8 दिवस राहा, 15 दिवस राहा, महिन्यावर राहिली तरी काही होणार नाही. अशी मस्त चटणी. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते.